The next speaker we have with us is Advocate Smita Singalkar. She's from Nagpur, India. She's a qualified lawyer by profession. She specializes in laws related to protection of women and their rights. She's associated with several NGOs and movements and has also engaged in free legal aid to vulnerable and economically deprived women. स्मिता ताईंचं मी मनापासून आजच्या सत्रामध्ये स्वागत करते आणि विनंती करते की त्यांनी आपले विचार या जागतिक व्हर्च्युअल परिषदेमध्ये मांडावे. स्मिता ताई सिंगलकर फ्रॉम नागपूर. धन्यवाद. सर्वप्रथम मला जय हिंद पीपल्स मुवमेंटचे आभार मानायचे आहे. डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे आणि सत्यजित तांबे सर यांचे मी आभार मानते. आणि खूपच एका चांगल्या निमित्ताने आपण चांगल्या विषयाबद्दल चर्चा इथे करतो आहे आणि ग्लोबली ही चर्चा होत आहे ह्याचंही मला खूप महत्व अधोरेखित करावं वाटतं. कारण महिलांचं जे महत्व आहे हे सगळ्याच जगात आपण कुठेतरी मान्य करायला एक होकार जो असायला पाहिजे तो पूर्णपणे पॉवरफुली दिसत नाहीये, असं सगळ्या वक्त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. आणि मला इथे सांगायचंय की गांधी जयंतीचे जे 151 वर्ष आपण साजरं करत आहे, त्या निमित्ताने या विषयावर बोलताना मला सर्वप्रथम इथे सांगायचंय की मी गांधीजींचं जे काही जीवन आहे ते माझ्या वडिलांना बाळासाहेब सरोदे यांना जगताना बघितलेलं आहे. नुकतंच त्यांचं निधन झालं जानेवारीमध्ये आणि त्यांचा मृत्यू पण एकदमच शांतपणे त्यांनी स्वीकारला. तर हे शांत आणि संयमीपणा जो आहे, गांधीजींचं मूल तत्व ज्याला म्हणता येईल, की राग करायचा नाही, अन्याय जिथे जिथे होतो त्या अन्यायाला विरोध करायचा, सत्याग्रहाच्या स्वरूपातून तो मांडता आला तर तो मांडायचा. आणि असं म्हणजे पारिस स्पर्श म्हणावं तसं माझ्या वडिलांचा स्पर्श मला जाणवला आणि समाजामध्ये वावरताना मला तो उपयोगी पडला. माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा ही प्रेरणा पण मला त्यांच्याकडून मिळाली. माझ्या मोठ्या भाऊ जे आहेत ऍडव्होकेट असीम सरोदे त्यांच्याकडून मला मिळाली. आम्ही गांधीजींचं तत्व आपल्या जीवनात कसं रुजवायचं किंवा कसं वापरायचं याच्यावर काम करत असताना मला वाटतं की सामाजिक वकिलीकडे आम्ही वळलो. सामाजिक वकिली कडे वळताना सगळ्यात पहिले मी हे सांगू शकते की मी पहिले डॉक्टर क्षेत्रात होती आणि नंतर मग मी वैद्यकीय क्षेत्रातून वकिली क्षेत्रात आली. तर मला नेहमी हे जाणवत होतं की डॉक्टर म्हणून एका चेंबरमध्ये बसून राहणं आणि पेशंट माझ्याकडे येऊ दे आणि मी त्याला ट्रीटमेंट देऊ दे अशी वाट बघणं माझ्यासाठी कुठेतरी कठीण होतं. आणि नंतर जेव्हा मी वकिली क्षेत्रात आली तेव्हा पहिल्यांदा आम्ही कारागृहातून मोफत कायदेविषयक सल्ला देणं सुरू केलं. त्यामुळे मी वकिलीचं माझं रजिस्ट्रेशन आल्यानंतर अगदी डे 1 पासून मी कामाला सुरुवात केली होती आणि पहिल्या दिवसापासून मला या सामाजिक वकिलीमुळे माझ्या हातात केसेस होत्या. हे सांगताना फार चांगलं वाटतंय कारण आम्ही अनेक वकील असे नवोदित वकील बघतो की महिनोन-महिने कामाशिवाय ते असतात. पण सामाजिक वकिली किंवा मोफत कायदेविषयक सल्ल्याच्या दृष्टीने मी जी वकिली सुरू केली, त्यामधून मला पहिल्या दिवशीपासून काम करता आणि कारागृहामध्ये कोण आहे, असं जर मी लहानपणापासून जे पिक्चर बघत आली आहे, त्यातनं जे काही बघत आली आहे, मला खूप भीती होती कारागृहामध्ये जाताना. पण कारागृहामधला पहिला दिवस फार माझ्यासाठी धक्कादायक होता किंवा म्हणता येईल की सरप्रायझिंग होता आणि खूपच मला वेगळा अनुभव तो वाटला, की अरे तुमच्या माझ्यासारखेच लोकं तिथे आहेत. आणि कारागृहात कोण आहेत? आज जर तुम्ही मला विचाराल, तर मी सांगते तुम्हाला, की गरीब आणि वंचित महिला आणि पुरुषच कारागृहात आहेत. ज्यांना केसेस चालवायला मोठमोठे वकील लावायला, फी द्यायला पैसे नाहीत, असे लोकं कारागृहात आहेत. तर मी महिला कैद्यांसाठी काम केलं. तिथे सॅनिटरी पॅड्सची व्यवस्था नाही किंवा तिथे स्वच्छता व्यवस्थित होत नाही किंवा तिथे अंघोळीला साबण दिला जात नाही किंवा काही महिलांची तक्रार होती, की त्यांना भेटायला किंवा जे काही पत्र वगैरे येतात, ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या भेटी आप्तेष्टांसोबत होत नाही. अशा अनेक गोष्टी घेऊन मग मी कारागृहात पण काम केलं आणि कारागृहामध्ये काय होतं काय, की एक महिला घरातली कारागृहात आहे, तर कोणाचं काही फारसं बिघडत नाही. पुरुष जो आहे तो वेगळा संसार थाटतो आणि पुढे त्याचं आयुष्य सुरू राहतं. हिला भेटायला कोणी येत पण नाही. त्यामुळे एक एकाकीपण येतं त्यांना. तर मला सातत्याने जाणवत होतं, की त्यांच्याशी डायलॉग साधणं,
त्यांचं जाणून घेणं, त्यांचं दुःख समजून घेणं, ह्यातूनही त्यांना बरेचदा खूप समाधान मिळायचं आणि काही महत्त्वाच्या केसेस मी त्या महिलांच्या चालवल्या. एक HIV बाधित एम-ए इन फाईन आर्ट्स असलेली महिला तिकडे होती आणि तिने मग शिक्षा भोगत असताना आम्ही जेलमधनं जी गांधी विचार परीक्षा घेतो आहे गेल्या जवळ-जवळ 16 वर्षांपासनं. ती गांधी विचार परीक्षेमध्ये पण पहिली आली आणि तिने सांगितलं, की "मी कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर मला तुमच्या संस्थेसोबत काम करायचं आहे." मला तेव्हा खूप आंतरिक समाधान मिळालं, की एक कैदी म्हणून जेलमध्ये जाणारी महिला, कैदी म्हणून न्यायालयात आणण्यात येणारी महिला, ही नंतर माझ्यासोबत एका वकिलासोबत अटर्नी म्हणून काम करायला यायची आणि ह्यानी मला खूप समाधान मिळालं. नंतर पुढे जाऊन ती दुसऱ्या संस्थांना जॉइन झाली. पहिले तिला बोलता सुद्धा येत नव्हतं, एक्सप्रेस करता येत नव्हतं आणि नंतर ती समाजात एका मुख्य प्रवाहात येण्यासाठी आमच्या संस्थेच्या मार्फत ती पायावर उभी राहिली याचा मला विशेष करून आनंद आहे. मला सारखं हेच वाटतं, की आपल्याला महिलांना सुरक्षित करायचंय, की सामर्थ्यवान करायचंय. कारण हाथरस सारख्या घटना असू दे किंवा नागपूर जवळ झालेली घटना असू दे, जिथे साधं स्वच्छतागृह ऑफिसमध्ये नसल्यामुळे मला वाटतं मागच्या 1-2 वर्षातलीच घटना आहे, की ती महिला तिकडे ऑफिसपासून 1.5 किलोमीटरवर असं थोडंसं ताटे वगैरे अरेंज करून एक स्वच्छतागृह त्या ऑफिसनी तयार करून दिलेलं आणि ती नाईट शिफ्टमध्ये असताना, पाऊस सुरू असताना, ती महिला तिकडे चालत जात असलेली काही ट्रक ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्सनी बघितली आणि त्या महिलेवर तिकडे स्वच्छतागृहाच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या महिलेला सावज त्यांनी बनवलं. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, बलात्कार केला आणि नंतर तिचे डोळे सुद्धा त्या नराधमांनी फोडले. तर एक फक्त महिला सुरक्षा गृहाच्या प्रश्नांमुळे अनेक बलात्कार झालेले आम्ही आसपास महाराष्ट्रात किंवा नागपूरच्याही जवळपास बघतो आहे. अशाही काही शाळा आहेत, की जिथल्या मुली आसपासच्या परिसरात जाऊन लोकांना रहिवाशांना रिक्वेस्ट करून तिथले स्वच्छतागृह वापरायला त्यांच्या घरात जातात आहे. दुपारच्या वेळी जातात, कधी सकाळच्या वेळी जातात. तर हा खूप मोठा प्रश्न घेऊन मी एक सर्व्हे केला आणि सगळ्या स्लम एरियांमधनं आणि नागपुरातच एकूण काय महिला स्वच्छतागृहांची परिस्थिती आहे, या आधारे आम्ही न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये पी-आय-एल जनहित याचिका दाखल केली आणि त्या माध्यमातून आम्ही अधोरेखित केलं, की पॉप्युलेशन जेवढी आहे महिलांची त्याच्या प्रपोर्शनमध्ये ही महिला स्वच्छतागृह उपलब्ध असली पाहिजे. नुसती ती उपलब्ध करून फायदा नाही, तर तिथे योग्य सगळ्या सुविधा असल्या पाहिजे. पाण्याची सुविधा असली पाहिजे, तिथे दार असलं पाहिजे, तिथे लाईटची व्यवस्था असली पाहिजे, सॅनिटरी पॅड्सच्या डिस्पोजलसाठी तिथे डस्टबिन्स असले पाहिजे. अशा सगळ्या व्यवस्था आम्ही तिथे मागितल्या होत्या. पण त्या कोर्टाचे उच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतरही महानगरपालिकेकडून फक्त असं उत्तर आलं, की हा खूप मोठा मास्टर प्लॅन आहे. याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन येणं आणि आम्ही प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करणं, याला कायम खूप कालावधी लागणार आहे मोठा. तर ही पेंडिंग ठेवण्यापेक्षा तुम्ही केस संपवा. आणि ती केस निकाली निघाली. पण अजूनही आम्ही बघतोय, की 2000 जवळ-जवळ 14 की 14 मध्ये ही केस निकाली काढण्यात आली. अजूनपर्यंत एकही वीट ठेवण्यात आलेली नाही आहे आणि कुठेही नवीन महिला स्वच्छतागृह आम्हाला दिसत नाही आहे. तसंच आपण बघतो, की #MeToo चं मूव्हमेंट जे सुरू झालं होतं आणि नागपुरातही त्याचे अनेक कार्यक्रम झाले. मला स्वतःला असं वाटत होतं, की आपण असे अ, 4 भिंतींच्या आतमध्ये कार्यक्रम घेऊन काहीच होणार नाहीये. ह्याला तुम्ही एक लोक चळवळ म्हणून रस्त्यावर आणलं पाहिजे आणि वॉक फॉर रिस्पेक्ट नावाची एक रॅली मी त्या माध्यमातून #MeToo अधोरेखित करण्यासाठी काढली आणि आम्ही तेव्हाच्या कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, की महिला सुरक्षिततेसाठी त्यांनी काय-काय योजना करायला पाहिजे. आता पण एक वुमन ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही पॉकेट्स नागपूरचे असे शोधलेले आहे, की जिथे खूप गर्दी होते. पुरुष आणि महिला गर्दी असते. बस स्टॉप्स आहेत काही. तिथे मग छेडखाणीचे प्रकार जास्त होतात किंवा ऑटो रिक्षासाठी थांबलेल्या ज्या बाया त्यांची छेडखानी होते. तर अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे ह्याचे सुद्धा आम्ही निवेदन सीपी साहेबांना आणि सगळ्यांना दिलेले आहे. आम्हाला असं वाटतं, की कुठेतरी बुलेट रायडर्स असतात महिला पोलीस, त्या पण असायला पाहिजे जेणेकरून आसपास जर काही होत असेल महिला असुरक्षिततेच्या घटना किंवा ठाणीच्या, तर त्या लगेच आपल्याला रिपोर्ट करता येतील. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे, की गांधी विचार परीक्षा आम्ही सातत्याने चालू आहे. माझे वडील ते शाळांना चालवायचे. आम्ही ती पुढे नेत आम्ही कारागृहांमधनं सुरू केली.
आणि त्याच्याही पुढचं पाऊल म्हणजे आम्ही वेश्या व्यवसायी स्त्रियांसाठी गांधी विचार परीक्षा घेतली. मला वाटतं जगात कुठेही आतापर्यंत वेश्या व्यवसायी स्त्रियांसाठी गांधी विचार परीक्षा वगैरे घेण्यात आलेली मी ऐकली नाही. घेतली असेल, झाली असेल तर चांगलीच आहे. पण आम्ही जेव्हा हे इनिशिएटिव्ह घेतलं, आम्ही वेश्या व्यवसायी स्त्रियांमध्ये जायचो. गांधीजींच्या भजनी वैष्णव जनोत्सव ते काही त्या भजनांनी तिथे सुरुवात व्हायची आणि आम्ही सातत्याने तिथे व्यसन जे त्या महिलांमध्ये कॉमनली दिसायचं त्याच्याबद्दल बोलायचो. गांधी का रिलेट होतात कैद्यांना किंवा वेश्या व्यवसायी स्त्रियांना ते आपले का वाटतात? हे जेव्हा आम्ही बघितलं प्रात्यक्षिकली, तेव्हा लक्षात आलं की गांधीजी पण जीवनातला फार मोठा काळ जेलमध्ये होते. गांधीजी पण कधीतरी मांसाहार कडे वळले होते, कधीतरी व्यसनाधीनकडे वळले होते आणि त्यांनी ते एक्सेप्ट करून स्वतःमध्ये सुधारणा आणण्याचं ठरवून त्यातून ते बाहेर निघाले. त्या अशा ज्या छोट्या-छोट्या बापू कथा नावाची एक छोटीशी पुस्तिका आहे. त्याच्यातल्या कथा जेव्हा आम्ही त्यांना वाचून सांगायचो, कैद्यांचे क्लासेस घ्यायचो किंवा वेश्या-व्यवसाय स्त्रियांमध्ये सांगायचो, तेव्हा त्यांना ते खूप आपल्या जवळचे वाटायचे आणि त्यांना अ, शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही वेश्या व्यवसायी स्त्रियांसोबत टीचर्स डेचे जसे शाळेत कार्यक्रम होते तसे घेतले. आम्ही त्यांचे विद्यार्थी बनलो आणि त्या आमच्या शिक्षिका बनल्या. तर काही इतक्या हुशार वेश्या व्यवसाय स्त्रियांमधल्या त्या स्त्रिया होत्या. आम्ही निरुत्तरित होईपर्यंत त्यांनी त्या पुस्तकाचा सखोल अभ्यास करून आम्हाला प्रश्न विचारले आणि तेव्हा त्या कार्यक्रमाला माझे वडील पण होते आणि ते असल्यामुळे खरं म्हणजे मला म्हणता येईल, की आम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊ शकलो. नाहीतर मी आणि माझ्यासोबतचे ट्रस्टी डॉक्टर रवींद्र भुसारी ते पण होते. पण आमच्यापैकी कोणीही उत्तर देऊ शकलो नाही. तर मला असं वाटतं, की गांधी इतके प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे, की ते आपल्याला असे घरोघरी आपसुकच नेता येतात. प्रत्येकाचे आयडियल वाटतात आणि आज 150 वर्षानंतर सुद्धा गांधी किती जिवंत वाटतात, किती आपले वाटतात आणि किती त्यांचे विचार आजच्या पण समाजाशी निगडीत आहे, हे आपण समजून घेऊ शकतो. दुसरं मला हे सांगायचंय, की आम्ही इथे रेप क्रायसिस सेंटर आम्ही चालवतो आमच्या एन-जी-ओच्या माध्यमातून. पण जसं आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, एकूणच निराशाजनक वातावरण आहे. बलात्कार झाला आहे माझ्या घरच्या स्त्रीवर किंवा मुलीवर, तर मी कुठेही बोलणार नाही. मी त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणार नाही. मी पोलीस तक्रार करणार नाही, कारण माझी आयडेंटिटी मला लपवायची आहे. असं म्हणून माझ्या रेप क्रायसिस सेंटरला आजपर्यंत म्हणजे अनेक वर्षांपासून आम्ही चालत असतानाही आजपर्यंत हार्डली माझ्याकडे 3 किंवा 4 अन्यायग्रस्त महिला आणि मुली आलेल्या आहेत. याच्यावरूनच शोकांतिका लक्षात येते, की बलात्काराच्या सारख्या घटनांना पण आपण घरचे लोकं पण कसे समजतो. मला सगळ्यात शेवटी हे सांगायचं आहे, की जेव्हा आपण ग्लोबली इथे बोलतोय, वी शुड थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली. आय शुड आस्क माय चिल्ड्रन टू रिस्पेक्ट एव्हरी वुमन ॲट होम, एव्हरी क्लासमेट इन हिज क्लास and every colleague at his workplace. So if I educate my children to respect every woman will feel safe, secure, and she can give 100% at her workplace also. आता आपण बघतोय की सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेसच्या केसेस पण खूप वाढत आहे. मी अनेक कमिट्यांवर मेंबर आहे. मी नागपूरच्या डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या लोकल कंप्लेंट कमिटीची पण सदस्य आहे आणि खूपच वेगवेगळ्या विचित्र प्रकारच्या केसेस हँडल करत असताना मला मनापासून वाटतं, की आपण घरातल्या पुरुषांनी, स्त्रियांनी सगळ्यांनी एकमेकांना स्त्रियांना जर सन्मानपूर्वक वागणूक घरापासून दारापर्यंत, कार्यालयाच्या ठिकाणापर्यंत दिली, तर महिला खूप स्ट्रॉंग फील करतील आणि 100% आपल्या कामामध्ये देऊ शकतील. परत एकदा मी या व्हर्चुअल ग्लोबल कॉन्फरन्समध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल सुधीर तांबे सरांचं खूप खूप आभार मानते आणि परत आपण अशाच डिस्कशनच्या माध्यमातून भेटत राहू आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत राहू. इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानते आणि इथे थांबते. धन्यवाद. थँक्यू सो मच स्मिता ताई. तुमच्या भाषणाच्या अंताला तुम्ही खूपच मुद्दा महत्वाचा मांडला. असं म्हणतात की सावित्री झाल्या घरोघरी, ज्योतिबाचा मात्र शोध जारी. आपल्या मुलांना आपण काय शिकवतो हे महत्वाचं आहे. मुलींना तर शिकवाच, पण मुलांनाही महिलांचा आणि मुलींचा आदर करायला शिकवा. हा खूप चांगला मेसेज तुम्ही तुमच्या भाषणातून दिला. I thank Advocate Smita Singalkar ji, especially the mention of the work that she's done, especially for women who are in the prison, and the kind of work that she's doing for women who are economically backward, the legal help that she's giving, and her
dedication to this cause has made her give up a very lustrous occupation like a practicing health doctor to become an advocate and dedicate herself to this field. Thank you so much, Sai, for joining us, and we wish you all the best for all your future endeavors.